नमस्कार, सोनाली किचन कटाय रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मस्त आपण वेगळ्या पद्धतीची रेसिपी पाहणार आहोत। गव्हाच्या पिठाची अशी ही मस्त मऊ लुसलुशीत आंबोळी ही रेसिपी पाहणार आहोत। मस्त लुसलुशीत होते, काहीतरी वेगळं। प्रत्येक वेळेस तेच नाश्ता करून तुम्ही कंटाळा असाल तर ह्या पद्धतीनं मस्त जाळीदार गव्हाच्या पिठाची आंबोळी, ना इनो ना सोडा ना दही, अगदी काहीच न वापरता आपण मस्त जाळीदार असा आंबोळीचा रेसिपी पाहणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन चॅनल असल्यामुळे एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा। आणि मस्त अशा जाळीदार झटपट आंबोळी ही रेसिपी कशी करायची त्या तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा। चला तर मग रेसिपीला सुरू करूयात। तर इथं मी एक भांडं घेतलेला आहे, त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून स्वच्छ। तुम्ही इथं 1 वाटी गव्हाचं कोणत्याही वाटीचं तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता। तर त्याच वाटीनं मी इथं अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे। त्यामध्ये आता आपण पाणी टाकून छान असं हे मिक्स करून घेणार आहोत। तर 1 वाटी पाणी मी इथं टाकलेलं आहे। तर अजून आपल्याला हे छान घट्टसर वाटत आहे, त्यामुळे इथं मी अजून अर्धी वाटी टाकते। तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हँड मिक्सरने किंवा चमच्याने सुद्धा मिक्स करू शकता। तर अजून आपल्याला अर्धी वाटी म्हणजे आपणाला एकूण 2 वाटी पाणी इथं लागलेलं आहे। तर हे आता छान असं मिक्स करून घ्यायचं आणि पातळसर आपण जसं आंबोळ्या बनवतो डाळ तांदळाच्या त्या पद्धतीने हे आपलं पीठ तयार करायचं आहे। आता हे पीठ आपल्याला 4-5 तासासाठी ठेवून द्यायचं आहे, त्यामुळे छान असं फर्मेंट जाळीदार पीठ आपलं तयार होते। आता आपण ते पीठ साईडला ठेवून चटणी करायला घेणार आहोत। लाल चटणी मस्त, ना शेंगदाणा ना ओला खोबरा कोणताही आपण ह्यामध्ये पदार्थ न वापरता झटपट अशी साऊथ इंडियन पद्धतीची लाल चटणी पाहणार आहोत। तर इथं मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, 1 चम्मच हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ असे हे दोन्ही डाळ्या छान खरपूस रंग येईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायच्या। नंतर त्यामध्ये 1 बेडगी मिरची टाकलेली आहे, तुम्ही इथं तिखट मिरचीचा सुद्धा वापर करू शकता। तर इथं अर्धा कांदा घेतलेला आहे, जास्त कांद्याचा वापर नाही करायचा। अर्धा कांदा आणि अर्धा टोमॅटो असं थोडंसं घेतलेलं आहे, त्यामुळे कांद्याचाच फ्लेवर येत नाही। तर अशा पद्धतीने 2 मिनिटं बघा छान असं परतून घेतलेलं आहे सगळं जिन्नस। आपल्याला ह्यामध्ये आता जी भाजकी डाळ असते फुटाण्याची डाळ ती टाकायची आहे आणि थोडंसं खोबरं, वाळलेलं खोबरं टाकायचं आहे, त्यामुळे आपली ही चटणी लवकर खराब होत नाही। अगदी तुम्ही 2-3 दिवस फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा ही चटणी खाऊ शकता। तर अशा पद्धतीनं बघा मस्त आपले हे सगळे जिन्नस 2-3 मिनिटं परतून घ्यायचं आणि हे मिक्सरला एकदम पाणी टाकून बारीक असं वाटून घेते। तुम्ही ही चटणी तशीच खाऊ शकता, पण आता मी इथं चटणी तडका देण्यासाठी तडका पॅन ठेवलेला आहे। त्यामध्ये तेल गरम झाल्यावर उडदाची डाळ घेतलेली आहे। साऊथमध्ये हमखास उडदाची डाळ फोडणीसाठी वापरतात। आणि इथं मोहरी घेतलेला आहे आणि कढीपत्ता, असं आपल्याला 2-3च पदार्थाची फोडणी द्यायची आहे। कढीपत्ता टाकून लगेच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि आपली ही बघा चटणी मस्त एकदम अशी बारीकसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे। घट्ट पातळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता। तर इथे मी थोडंसं घट्टसर ठेवलेलं आहे, जेणेकरून मिक्सरमध्ये छान असं वाटलं जाईल। बघा ह्या पद्धतीनं आपली ही चटणी मस्त तयार होते। थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून सगळं मिक्सरचं जे लागलेलं चटणी होते ते मी काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण बनवलेली अशी मस्त फोडणी टाकायची आणि मिक्स करायची। आपली झटपट लाल चटणी तयार झालेली आहे। तुम्ही ही चटणी आप्पे किंवा डोसे इडली सोबत सुद्धा खाऊ शकता, मस्त झटपट तयार होते। आता आपण हे साईडला ठेवून आपलं पीठ छान असं फुललं गेलेलं आहे, बघा छान असे बबल्स आलेले आहेत। 4 ते 5 तास हे मी ठेवलं होतं। तुम्ही ह्यामध्ये हवा असेल तर लवकर पीठ तयार होण्यासाठी दही सुद्धा टाकू शकता आणि लिंबाचा रस आंबटपणा येण्यासाठी टाकू शकता। जर तुम्हाला हे लवकर करायचे असेल आंबोळ्या, तर ह्यामध्ये तुम्ही चिमूटभर खायचा सोडा किंवा फ्रूट सॉल्ट जे असतं इनो ते पण तुम्ही टाकू शकता। तर इथं मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि हे छान असं
मिक्स करून घेतलेला आहे। तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही सोड्याचा वापर किंवा इनोचा वापर करून झटपट अशा ह्या आंबोळ्या तयार करू शकता। बघा इतपत आपलं पातळ आंबोळीसाठी पीठ तयार झालेलं आहे। छान असं बबल्स आलेले आहेत। तर इथं मी डोशाचा तवा घेतलेला आहे, थोडंसं तेल लावलेलं आहे तव्याला आणि आपलं हे पीठ ह्या बॅटरमधून थोडंसं घ्यायचं आणि तव्यावर टाकायचं आणि लगेच अशा पद्धतीनं वळी फिरून घ्यायची। छान असं झटपट 2च मिनिटात आपला मस्त जाळीदार असा नाश्ता तयार होतो। तर बघा किती मस्त 2-3 मिनिटातच छान अशी आंबोळीला जाळी आलेली आहे। आपण इनोचा किंवा सोड्याचा वापर केलेला नव्हता। पीठ छान असं फर्मेंट करायला 4-5 तास ठेवल्यामुळे छान असं आंबोळीला जाळी पडलेली आहे। बघा किती मस्त, एक बाजू वरची थोडंसं सुकल्यावर लगेच आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे आणि मस्त मऊ अशा झटपट गरम गरम अशा आंबोळ्या चटणीसोबत खायला तुम्ही नाश्त्याला किंवा सकाळच्या नाश्त्याला किंवा दुपारच्या मुलांना असं काहीतरी वेगळं खावंसं वाटलं तर तुम्ही हे करून देऊ शकता। तर बघा किती मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। आपण ही आंबोळी छान अशी भाजून घेऊ आणि काढून घेऊ। तर बघा मस्त जाळीदार आपला झटपट गव्हाच्या पिठाचा नाश्ता तयार झालेला आहे। तर अशाच पद्धतीने मी संपूर्ण असे आंबोळे तयार करून घेते। बघा दुसऱ्या आंबोळीला पण मस्त अशी जाळी पडलेली आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही मोठे किंवा छोटे आंबोळ्या तयार करू शकता। तर बघा दुसरी आंबोळी छान अशी आपली झटपट जाळीदार तयार झालेली आहे। तुम्ही अशा पद्धतीचे झटपट अशा आंबोळ्या तयार करून एखाद्या चाळणीवर हे काढायचं, जेणेकरून घाम येणार नाही, आपल्या आंबोळ्या छान अशा तयार होतात। तर अशाच पद्धतीने संपूर्ण आंबोळ्या तयार करून घेते। बघा मस्त आपली लाल चटणी आणि झटपट गव्हाच्या पिठाच्या आंबोळ्या तयार झालेल्या आहेत। तर किती मस्त बघा मऊ लुसलुशीत अशा, अगदी ओठाने खाता यावं इतके असे लुसलुशीत आणि झटपट जाळीदार तयार झालेले आहेत। तर मस्त अशी लाल चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी तुम्ही करून खाऊ शकता आणि वेगळ्या पद्धतीची ही रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा। जर वेळ नसेल तर तुम्ही ह्यामध्ये झटपट बनवण्यासाठी दही आणि लिंबाचा रस किंवा खाण्याचा सोडा असं वापरून हे तुम्ही बनवू शकता। बघा किती मस्त असे जाळीदार झटपट आपले हे आंबोळ्या तयार झालेले आहेत। तुम्ही हे गोड किंवा असं गुळवणी जी असते त्यासोबत सुद्धा खाऊ शकता, खूप मस्त लागतात। तर मी ही चटणी केलेली आहे लाल चटणी आणि हे अप्रतिम अशी टेस्ट आलेली आहे। तुम्ही नक्की करून बघा आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।